आज शिंदेसाहेब कर्जत जामखेड मतदारसंघातून निवडून येतात. अवघड मतदारसंघ आहे. मी मध्यंतरी जायचा योग आला मला. अर्थात त्यावेळेस मी दुसऱ्या पक्षात होतो. मला रोहित पवारांनी बोलवलं होतं म्हणून मी चक्कर मारायला गेलो होतो. पण मला हे सांगितलं पाहिजे की कर्जत जामखेडमध्ये गेले असताना सुद्धा लोक मला कानातून सांगत होते, साहेब या ठिकाणी खरा माणूस जो जनमानसाचा सपोर्ट कोणाला असेल तो राम शिंदेंना आहे. की त्याही वेळेस मनमोहन सिंग साहेबांचं नाव जरूर तोंडात आजही कायम आहे. कारण त्यांनी आम्हाला खूप मोठ्या मनाने त्यांनी आमचं काम केलेलं आम्ही नाकारत नाही. नांदेडला जे काही मिळालंय मनमोहन सिंग साहेबांच्या काळात मिळालं आहे. नागपूरच्या भेटीमध्ये 2,500 कोटी त्यांनी नांदेडसाठी दिले होते. आजही विसरू शकत नाही. कारण मी त्यांना सातत्याने भेटायचो आणि काम करून घ्यायचो. आम्ही राम शिंदे साहेब आता एका महत्वाच्या पोझिशनवर आहेत. राम शिंदेंनी जर सभागृहात आदेश दिला तर सरकारला ऐकावं लागतं. ऐकावं विचार करा. सरकारला सुद्धा सरकारला सुद्धा सभापतीचा आदेश, सरकारला सुद्धा सभापतीचा आदेश आणि सरकारला सुद्धा अध्यक्षांचा आदेश मान्य करावा लागतो. आमच्या फडणवीस साहेबांनी राम शिंदेंना ही संधी देऊन एक कर्तृत्ववान माणसाला वरिष्ठ सभागृहात बसवलं. धनगर समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? मराठा समाजाला आरक्षण मिळू नये असं कोणाला वाटतं का? आमचं म्हणणं एवढंच आहे, या सगळ्या गोष्टीवर कायदेशीर मार्ग काढून समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि टिकणारं मिळालं पाहिजे हे महत्वाचं आहे. राजकारण करणारे जे विरोधक असतील त्यांनाही सांगितलं पाहिजे, बाबा हो आपण हा विषय राजकारणाचा नाही आहे. कुठलाही सामाजिक आरक्षणाचा विषय हा राजकारणापुरती मर्यादित ठेवू नका.